नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. झाली बघा आंघोळ बिंगोळ. आणू तर अजून हो का इथं झोपीतच आहे. आणू झोपीत आहे. इकडे पप्पा तिचा हो का बिना आंघोळी. नमस्कार, शुभ सकाळ. इकडे बघा ताई आमची पुरींच्या वेण्या घालते. पुरी चालले तर शाळेला. ही मोठी पुरी आहे बघा ताईची आमच्या. आता शांत बसले बघ, खाली मिठी घातली ती तिनं. देदा बाबर बघ की जरा. हाय म्हण. कितवीला आहे शाळेला ग? 6वीला आहे बघा. ही दिदी ही ताय सकाळपासून पहिल्यांदा गुडी आहे. क्लास 6वी. गुड्डी आमची बोलते लय. गुडल्या उड आमचा गुडल्या उठ. ही गुड्डी बोलते बघा. जरा असा असा जरा कॅमेरा दिसते, असं उजेडा दिसतो. गुड्डी जरा बुलकी आहे. शी गुड्डी बुलकी आहे. सांग नाव सांग. सांग की. सांग ना. शाळेला देणार नाही. वेदा आहे. वेदा. तिसरी आहे आणि ही वेदा. हा वेदा. आणि ही हो का इकडे गोट्या खेळतोय. कुठे गेला गोट्याच्या? आणि ही गोट्या बघायचे का? लहानपणी लय खेळायला मी गोट्या मारून गोट्या म्हणलं का लय उल्हास आला. पोरासनी मारायचो बदाबद आणि हे असल्या गोट्या आणायचं. मी हारलो तर पोरा कोणी हिसकावून घ्यायचं. जा खेळा जा बाहेर परत. बघा ही गोट्या बघाय कसले काचाच्या लय दिवसात. ह्याला आम्ही हंटर म्हणायचो. हंटर. आणि हे हंटर ह्याला वेगळंच नाव होतं. मोठा काय तर असं काय तर काय रेडाटू. लय म्हणजे इतक्या माझ्या तर गोठ्या होत्या. एकदा आयचा आणि माझा केस सांगतो. मी दिवसभर गोट्या खेळत बसलो वस्तीवर. गाय सुलली होती तळ्यात पाण्यात तिकडं लोकांच्या दानातनं. आणि घरी येईना म्हणून आईनं मला पुन्हा बदाबद मारलं. आणि ही गोठ्या जी आहे ते का पुरून ठेवल्या. एका दगडाची खून करून ते शेजारी पुरून ठेवल्या. आणि चिंचणीच्या यात्रेला जाताना ह्याच दिवसात बघा, पुढच्या महिन्यात चिंचणी यात्रा येते. त्या यात्रेत बघा मी गैर राखायचं नाही म्हणून ते डबा पुरलेला मला अजून हायसा काढून दिला. शाळेला जात नाही का? किती वाजले? आणि आता ही गोष्टी दिसत नाही का लय कुठं अशा. पोरांपाशी असते त्या. ज्यांच्या घरात पोर आहे तिथं गोटे असते. असं आहे का? तुमच्यात पोर आहे त्यामुळे गोटे दिसते. इकडे एक गोटा भरून. आणि खेळता का तुम्ही? राहाय मग शाळा जायचे दिवस आपण खेळ. मला लई नाद आहे खेळायला लागा. मास्तर म्हणाल असंच रोज राहा गोट्या खेळत म्हणून. खेळायला बघू. तिथं बसतच नाही आपण कोब्यावर. हे बघा आता गोट्या खेळायला लागले. आता आणा हुडकून. तिकडे जावा ना मंदिराच्या पुढे खेळायला. नाही मी बोलतो सर हिथनं तर वर नेम बसायचं माझा पहिला. आता हिथलं इथं बसा ना. बोटच वाकडं होत नाही आता. बोटच वळ ना ती. जावा खरं जावा. मी बाय काय बरं आहे का? बरं मी उन्हीकडे 11 वर्ष येत नव्हतो, पण आता ये जायची सापडा लावलाय. महिन्याला यायला लागला आता. महिन्याला नाही 15 दिवसाला ये. नाही कठाळी काय. नाही म्हणतात ना 11 वर्ष येत नव्हतं. 11 वर्ष अजिबात मी उन्हीत म्हणजे घर कसलं तोंड आहे, काळ आहे का गोर आहे का काय बघितलं सुद्धा नव्हतं. पण ह्या महिन्यात 2 हेल्पर झालेत मी उन्हीकडे. इथनं जाताना वाटावर आहे त्यामुळं. आवरजून आलाय का? पण आवरजून आलाय का? मुक्कामाला आलोय म्हणजे आवर्जून आलोय. नाही रात्री निघालं होतं मी थांबवले. राहत नाही कुठं शक्यतो मुक्कामला. आणू आणते उठ. कुठे आणतेस? शाळेत गोट्या घेऊन चालला का? खिशात घालून. चल की उठा आंघोळ करा. पप्पा सारखे आळशासारखे बसू नकोच. चित्र खेळता का नाही? या पप्पाचं तर घरी दारी असंच आहे. लवकर आंघोळच करत नाही तर काय करायचे आंघोळी? आंघोळीची मित्रांनो आंघोळी गोळी असली तर सांगा हो मला. खाल्ले का आंघोळ फ्रेश झालं पाहिजे. हे बायको लय त्रास द्यायला लागले मला. सारखी आंघोळ करा. पाहुण्या रावळ्यात तर गेले पण हायच बसलं पाहिजे ना. नाही आंघोळ नाही करत नका. एवढी पोरं सगळी आंघोळ्या करून बसली हो काही. ही सगळी पोरं आंघोळ्या करून बसली. आंघोळ आला कशाला आंघोळ करायला का? शाळेला नसते आंघोळ केली. त्यांना शाळेत जायचंय. कितवीला आहे ही मोठा भाया? ही 8वीला आहे. ही गुडीच्याच वर्गात आहे का? मग कोण हुशार आहे? गुडी हुशार आहे का ही बाय हुशार आहे? होय गुडे. कॅमेरा नेमका तुझ्या येत आहे का? पारांवर धरू काय? पोरं बसले तिथे बांधत. पोर आता बस. जेव्हा खावा घे खावा कसं जायचं पुन्हा शाळेत? चहा दूध पेलेत की चहा दूधच लागतो मला. आणतो ओटकी बावायला का? आवडतो पोरं बघ रात्री झोपली सगळे. आता किती सांगितली रात्री सुटली होती बघ. आता उठले ती. कधी झोपली ती मोबाईल बघत. मोबाईल बघत होता. नाही घेतला पण आम्ही काढून मग झोपलो.
मेहुणी बाई मग काय चाललंय? काय नाही निवांत आहे बघा. कधी येताय आमच्याकडे काय? की उन्हाळ्या सुट्टीला. तुम्ही तर राव आमचं तिला घर पण सुट्टी लागते. उन्हाळ्या सुट्टीला पोरांच्या शाळा येते ना आता आमचं काय घर सुद्धा बघितलं नाही तुम्ही राव, काय करायचं? करायचं? रोज बघते की अहो. व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते आपल्या व्हिडिओ मधनं आपल्या अपडेट कळते काय ते, काय आहे त्यांना ते. काय यायची गरजच लागत नाही वा. कुणीकडे गेली काय गेली सगळं कळतंय हा. हम्म. काय झालं काय नाही. कुठं आहेत कुठं नाही. परवा दिवशी म्हणलं थांब घरी येते का म्हणले थांब बघते आधी लोकेशन कुठं आहे ते. व्हिडिओ मधनं लगेच कळतंय हा. घ्या चाल खाली गरीबाचं घर राहू दे आपलं. गेली का खरे? मग काय नाही येत करा करा. तुमचं काय वजन थोडं आहे काय? बघा आता हे घराला लोंबकळायला लागले तर मेहुणीचं घर पाडतात आता. वेल्डिंग द्यायची आम्हाला. त्याशिवाय जर मेहुणी नव बांधत नाही. हम्म. दाजी म्हणतो तुम्ही घर बांधायचं पण तुमचीच भाई बांधत नाही. मेहुणी आमची डायरेक्ट बांगलाच बांधायचे. हा. नादच करायचा आम्ही नाही. घरी पत्र्यात बांधलं आपलं हाय का नाही. मेहुणी बहिणीपेक्षा बी वरचढ आहे. गप बसून त्याला नाही काय लोंबकाळून तुमची पोरं लय उंच झाले ती नाही नाही लंपट दीदीचा दात पडला तेवढा लंपट. लोंबकाळ्या होय. हा ह्याला लोंबकाळी तुम्ही. ह्यालाच लंपट. आणून लाव की काय तर बोल. आम्ही 80 किलो बोज घेऊन वर पत्र्याला टिकतोय. आणो उठ की आता उठा चला चला आंघोळ करायची जायचं नाही का आता ए पिलिया गार लागू तुला चांगलं चांगलं गार लागू दे आणि उठ चल. आज त्याला धोका बी खायला नाही तिनं रोज उठलं का खायला लागतं उठती झोपेत ना तशी किचन मध्ये पळती उठ खायला वगैरे कुरकुरा. मी देईन आता तिकडे ताईकडे जाते सोन पापडे उठ. ती बघते माणसं निघून पुन्हा. तिला आधी बघू द्या कोण कसं आहे कोण कसं आहे मग उठून पळते बघा है का नाही हसली 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 हसली. तर मित्रांनो चालू आहे सकाळ सकाळ लय थंडी वाजायली इकडं लयच थंडी आहे आमच्यापेक्षा पण जास्त थंडी आहे इथं बागायत असल्यामुळे इथं गाव जवळ कुठला देवगाव. देवगाव आहे बघ. देवगाव देगाव नका देवगाव वेगळं झालं. देवगाव बार्शी इथं देवगाव इथं आम्ही आज मुक्काम आहे आमच्या मिवणीच्या इथं. आज भाई का आमच्या साडूबाहून लय रात्री भारी भारी पाहुणचार केला हड्डी बिड्डी चारली आम्हाला मनाचं समाधान झालं म्हणजे माझं झालं बरं का. नवऱ्याला आमच्या तसलं बहिणीचं माझं मूर्त अरे कुठे गेलं मी लगा तुझ्या पैसे असतो. उठा तुम्ही उठा आणू? आणू उठली. म्हशी बिशी आमच्यातलं हे आमच्यात पण आहे त्यांना म्हणून येतं का नाही ते बरं का. म्हणून तर इथं आवडलं यांना म्हशी हाय का नाही बरं? पटांगण पाहिजे थोडं. म्हशी नुसत्या पाहिजे तर त्या म्हशीचं शान काढाय नको त्यासनी नुसत्या पाहिजे त्याला दूध घालून यायचं डेअरीवर जाऊन काढलं नाही का आधी कधी. आधी कधी काय माहिती मी कशाला बघितलं आता तुम्ही काढताय आपलं म्हणून हाय का नाही नगर? कशाला वाटणे आहे ना पोरांना. एक काम किती जरा आम्ही करायचं. ठेव ना बाळा टिकले भाऊजी उठा की अहो करा आंघोळ आधी. नाही आता करत नाही तुम्ही म्हणताय सारखं येत नाही येत नाही येत नाही मग आलाय की येत नाही, आता आता आलोय आता आता दिवसभर घरात हलत नाही आता रातभर गाडीत होतो आता दिवसभर घरात हलत नाही. झोपायच्या टायमिंगला गाडीत गेले ते झोपायला ना आता दिवस आले ते इथं पोरांना बसाय बैठक हे झाडून काढायचंय उठावं बरं राहू द्या. झाडून काढायचं. उठलं उठलं पप्पा आहे ना आंघोळ करा म्हणा पप्पाला जाऊ पप्पा तो आंघोळ करून येतो तर बघा इकडं बघा म्हशी आहे तुम्हाला दावतो बघा बघितलं आणि शिकाय आहे हे शिकाय आहे एवढी छोटी गिरण आहे बघा बघा इथं कसली आहे मस्त आहे मस्त आहे. आणि बघा ही म्हशीचा खांडवा कसा आहे सगळ्या शेडमधनं आणि 2 पैलवान आहे इथं नादच करायचं नाही. रेड्या बिड्या जाम चांगल्या सांभाळायचं बरं का. एक शिळ आहे का 2? एकच आहे. तीच देवाला तीच सोडले का काय म्हणजे मग नाही नाही तसं काय नसतंय. तसं काय नसतंय. कशाला बरं. घेत नाही तुला नाही घेत. नाही घेत.
जनावर आहेत भरपूर गावात यांच्या बघा चिंचचं तो का तिकडं मस्त पैकी आहे बघा जावा गाडीकडे झाड आहे चिंचाला लागायच्या पोराशी खायला मजा आपली आजारी पडायला हा तुम्ही शाळेला जात नाही का तुमची शाळेची ड्रेस आहे का किती ड्रेस आहे का शाळेला होय तू जात नाही का पण तू असं बरमोडीवर जातो या बरमोडीवर जाणार आहे शाळेला नवीन पद्धत करणार आहे म्हणते तर चला मित्रांनो चालू आहे बघा सकाळ सकाळचं असं नियोजन